अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वार्षिक टप्प्याटप्प्यानं पगारवाढ लागू करण्याच्या मुख्य मागणीसाठी शिक्षक समन्वय संघटनेच्या माध्यमातून खाजगी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं। राज्य शासनानं प्रतिवर्षी टप्पा वाढ देण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं। तसंच विधान भवनातील घोषणेनुसार 1 जून 2024 पासून टप्पा वाढ देऊन अनुदान देण्याची घोषणा सभागृहात करण्यात आली होती। त्या अनुषंगानं 1 आणि 2 नुसार 30 जुलैपूर्वी शासन निर्णय निर्गमित करून तत्काळ निधी वितरणाचा आदेश देऊन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या खात्यात पगार जमा करावी। 1 जानेवारी 2024 पासून विनाअट 2023-24च्या संच मान्यतेनुसार पुढील टप्पा वाढ देऊन प्रतिवर्षी टप्पा वाढ लागू करणं। शासन निर्णय 12, 15 आणि 24 मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्रुटींची पूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्या यांना समान टप्पा वाढ देणं। राज्यातील पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करणं। अंशतः अनुदानित शिक्षकांना मूल्यांकन करतेवेळी हमीपत्र घेतल्याप्रमाणे पेन्शन लागू करावी, अशा इतर मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आलं। सर्व विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांचं आज आंदोलन सुरू झालेलं आहे। कारण शासनाने केवळ विधानसभेमध्ये घोषणा केली आणि घोषणा करून त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 1 जून 2024 पासून पगार देऊ 20% वाढ, पण देऊ असं सांगितलं, पण कुठलाही पगार द्यायला GR पाहिजे, परिपत्रक पाहिजे आणि पगार खात्यात पाहिजे। ज्याप्रमाणे शासनाची लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना वेगळ्या प्रकारच्या योजना चालू केल्या, त्याचे GR काढले, त्याचे परिपत्रक काढले, त्याचे फॉर्म भरणं सुरू झाले, पण या शिक्षकांचा कुठल्याही प्रकारच्या अनुदानाची कार्यवाही सुरू झालेली नाही। ती अनुदानाची कार्यवाही लाडका भाऊ लाडक्या बहीण योजनेप्रमाणे सुरू व्हावी। केवळ तो एक जुमला नसला पाहिजे निवडणुकीपुरता। आणि हे शिक्षक 100 रुपयाचं काम करतात पण 40 रुपये पगार घेतात, 20 रुपये पगार घेतात। यांना हक्काचं 100 रुपये पगार पाहिजे आहे। यांना सध्या पेन्शन वगैरे यांची कोणती मागणी नाही आहे, यांना अजून पगारच नाही आहे, पेन्शन वगैरे दूर आहे। शिक्षकाचं आंदोलन म्हटलं की लोकांमध्ये फार मोठे संभ्रम तयार होतात की आता काय मागून राहिले, पण हे जे सर्व विनाअनुदानित शिक्षक आहे यांना पगार मागत आहे हक्काचा। शाळेमध्ये काम करतात ते पण पगार नाही आहे, त्यासाठी आंदोलन या ठिकाणी लावलेलं आहे। शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, यांचा अंत पाहू नये।